हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण घेतलं होतं, तो म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं की सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय होतं, सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, त्याचं युनिट काय आहे. जर कोणी बघितलं नसेल तर या आधीचा व्हिडिओ आधी बघा, त्यानंतरच ही व्हिडिओ बघा, त्याशिवाय तुम्हाला ही व्हिडिओ समजणार नाही. डिटेलमध्ये सांगितलेलं आहे सेल्फ इंडक्टन्स काय होतं. क्लिअर? चला, तर मी शॉर्टमध्ये मी तुम्हाला रिवाइज करतो की सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय होतं. एखाद्या कॉइलमधून जर आपण करंट पास केलं, तो करंट पास केल्यामुळे त्या कॉइलच्या आतमध्ये मॅग्नेटिक फ्लक्सचा चेंज होतो आणि ईएमएफ इंड्यूस्ड होतो आणि त्या ईएमएफ मुळे करंट इंड्यूस्ड होतो. म्हणून एखाद्या कॉइलमधून आपण करंट पास केल्यानंतर त्याच कॉइलमध्ये आणखी करंट इंड्यूस्ड होणे, या फेनॉमेनाला म्हटले जाते सेल्फ इंडक्शन. एखाद्या कॉइलमधून आपण करंट पास केल्यानंतर त्याच कॉइलच्या आतमध्ये आणखी करंट इंड्यूस्ड होणे, या प्रोसेसला आपण म्हणतो सेल्फ इंडक्शन. बरं, त्या ठिकाणी आपण फाइंड पण केलं होतं की सेल्फ इंडक्शन म्हणजेच एल. एल इक्वल टू आपण फाइंड केलं फॉर्म्युला मायनस ई डिवायडेड बाय डी आय बाय dt. बरोबर? किंवा यामध्ये ईएमएफ इक्वल तुम्ही असं पण लिहू शकतो एल मायनस एल इंटू डी आय बाय dt. म्हणजे करंटच्या चेंजला इंड्यूस्ड होणारा ईएमएफ हा अपोज करतो आणि म्हणून साइन काय आली होती, मायनस. क्लिअर? त्यानंतर आपण याच्यानंतर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये असं पण प्रूफ केला होतं की जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सेल्फ इंडक्शन जो काम करतो, तोच तसाच काम मेकॅनिकल मोशन मध्ये मास करतो. म्हणजे मेकॅनिकल मोशन मध्ये जो काम मासचा असेल तोच काम इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कोण करतो, सेल्फ इंडक्शन करतो. असं आपण आज त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यानंतर सेल्फ इंडक्शनच्या वर एक क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं, आणखी 2 क्वेश्चन बाकी होते. ते 2 क्वेश्चन आपण आज कंटिन्यू करूया. तर बघा काय क्वेश्चन आहे, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर इंडक्टन्स पर युनिट लेंथ near the middle of long solenoid. त्या क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की इंडक्टन्स पर युनिट लेंथ ॲट द नियर द मिडल ऑफ द लॉन्ग सोलेनाइड. म्हणजे या टाइपचा एक लॉन्ग सोलेनाइड आहे आणि या सोलेनाइडच्या मिडल मध्ये जर आपण चेक केलं तर सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ इक्वल टू काय एक्सप्रेशन येईल, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. क्लिअर? चला लक्ष द्या कसं फाइंड करतोय. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्हाला लवकरच समजून जाणार. बरं, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की सेल्फ इंडक्टन्सचा एक फॉर्म्युला होतो फाय डिवायडेड बाय आय. बरं, हा पूर्ण आला होतं की फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय असतो, तर फाय इज इक्वल टू एल आय आपण असं लिहितो. इथून आपण काढलं होतं की एल इक्वल टू फाय डिवाइड बाय आय, बट हा कोणासाठी, एका सिंगल टर्नसाठी. पण मला सांगा, एक लॉन्ग सोलेनाइड म्हटलं ज्याची लेंथ स्मॉल एल आहे समजू, हा एक लॉन्ग सोलेनाइड ज्याची लेंथ किती आहे, स्मॉल एल आहे, आणि ह्या लॉन्ग सोलेनाइडच्या मिडल मधला आपल्याला सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ जर काढायचं जर असेल तर मला सांगा, एवढ्या लॉन्ग सोलेनाइड मध्ये एकच टर्न असेल काय? नाही, नंबर ऑफ टर्न असतील. मग नंबर ऑफ टर्न असतील तर ऑब्विसली सेल्फ इंडक्टन्स इक्वल टू फॉर्म्युला मला फाय डिवाइड बाय आय लिहावं लागेल की एन फाय डिवाइडेड बाय आय लिहावं लागेल. ऑब्वियसली एन फाय डिवाइड बाय आय लिहावं लागेल. याला इक्वेशन नंबर 1 देतो. आता मला जर सेल्फ इंडक्टन्स फाइंड करायचं असेल, नंतर पर युनिट लेंथ फाइंड करता येईल. अरे मला सांगा, सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ काढण्यासाठी आधी इंडक्टन्स म्हणजे सेल्फ इंडक्टन्स काढावं लागेल ना. तर सेल्फ इंडक्टन्स काढतो म्हटलं तर एन फाय डिवाइड बाय आय, तर मला आधी एन फाय काढावं लागेल. एन फाय काढण्यासाठी स्मॉल एन काढावं लागेल. आता स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, पण क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ पाहिजे आहे आपल्याला. म्हणून मी लिहितो कसं बघा, जेव्हा मी सोलेनाइडचा कन्सेप्ट शिकवलं होतं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं स्मॉल एन इक्वल टू कॅपिटल एन डिवाइड बाय एल होतं. स्मॉल एन इक्वल टू कॅपिटल एन डिवाइड बाय एल. तर स्मॉल एन ला म्हटलं जाते नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. तर इथून मला सांगा, कॅपिटल एन इक्वल टू एल जर इकडे गेला तर एन इंटू काय मिळेल, एल मिळू शकतो. म्हणजे मला कॅपिटल एन ची व्हॅल्यू मिळाली एन एल.
बरं कॅपिटल एन जर मिळालं तर देअरफॉर मला एन फाय इझिली काढता येईल. एन फाय इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, एनच्या ठिकाणी मी लिहू शकतो एन एल, आणि फाय म्हणजे तुम्हाला माहित आहे फाय म्हणजे होतो बी बार डॉट ए बार. बरं बी बार डॉट ए बार म्हणजे काय लिहूनच घेतो, बी बार डॉट ए बार होतो. याला जर समोर जर सॉल्व केलं तर एन एल बी बार डॉट एन ए बारला मी लिहू शकतो बी ए कॉस थीटा. सो देअरफॉर एन फाय इक्वल टू एन एल बी ए, आणि कॉस थीटा मधला थीटा म्हणजे काय, थीटा इज द अँगल बिटवीन बी बार अँड ए बार. आता मला सांगा ह्या सोलेनॉइडच्या आतमधून जाणारी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही असेल. समजा ही कॉईल आहे, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, आणि याचा वेक्टर एरियाची डायरेक्शन सुद्धा ह्या सरफेसला परपेंडिक्युलर असते. म्हणजे हा वेक्टर एरियाची डायरेक्शन इमॅजिन होतं, समजत आहे. हा जो सरफेस आहे कॉईलचा, ह्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो त्याचा वेक्टर एरिया, आणि त्याच्यामधूनच मॅग्नेटिक फील्ड याच डायरेक्शन जर जात आहे म्हणजे याचा अर्थ दोघांची डायरेक्शन सेम. दोघांची डायरेक्शन सेम म्हणजे दोन्ही पॅरलल, आणि पॅरलल असल्या कारणामुळे त्यांच्या मधामधले अँगल 0 0 असल्यामुळे cos 0 1. तर एन फाय इज इक्वल टू मला मिळेल एन एल बी ए. काय मिळालं, एन एल बी ए. क्लिअर. या मधामधला एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ लॉन्ग सोलेनॉइड, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड, अँड ए म्हणजे एरिया ऑफ द कॉईल किंवा एरिया ऑफ द सोलेनॉइड. समजलं. हे सर्वच्या सर्व इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट जर केलो तर इन इक्वेशन नंबर 1 मला एल मिळेल. एल इक्वल टू काय आहे, एन फाय डिवाइड बाय आय. तर एन फायच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, एन एल बी ए. काय लिहू शकतो, एन एल बी ए, आणि डिवाइड मध्ये काय आहे रे, आय. समजलं. बरं याला जर मी समोर लिहितो म्हटलं तर एन एल बी म्हणजे काय, बी म्हणजे काय, बी म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड. आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइडचा फॉर्म्युला असतो, आपण सोलेनॉइडच्या कन्सेप्ट मध्ये फाइंड केला होता. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड असतो म्यू नॉट एन आय. काय असतो, म्यू नॉट एन आय. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड, म्यू नॉट एन आय. समजलं. आणि इंटू कोण आहे, ए. इंटू कोण आहे, ए, आणि डिवाइड मध्ये आय. समजलं का. एन एल बी म्हणजे म्यू नॉट एन आय, आणि हा ए, आणि डिवाइड मध्ये आय. बरं आय अँड आय कॅन्सल होणार. तर मला सांगा देअरफॉर एल इक्वल टू मला काय मिळेल, म्यू नॉट आधी लिहितो कारण तो कॉन्स्टंट असल्यामुळे, एन इंटू एन, एन स्क्वेअर. एल आहे तर एल, आणि ए आहे तर ए. हा जो मिळाला तुम्हाला हा काय मिळाला, हा मिळाला म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए. म्हणजे तुम्हाला मिळालं सेल्फ इंडक्टन्स. पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ काढा म्हटलंय. मग इंडक्टन्स पर युनिट लेंथ काढायचा आहे, आणि तुम्हाला मिळालं एन एल इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए. काय मिळालं, म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए. आणि तुम्हाला विचारलेलं आहे सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ. तर व्हेरी सिंपल, देअरफॉर सेल्फ इंडक्टन्स एल पर युनिट लेंथ, लेंथ किती आहे एल, तर सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ एल. सो देअरफॉर सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, सेल्फ इंडक्टन्स इक्वल टू मला काय मिळालेला आहे, मला मिळालेला आहे म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए, म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए, आणि हा झाला कॅपिटल एल डिवाइड मध्ये स्मॉल एल. बरोबर. सो एल अँड एल cancel, so therefore capital L divided by small l equal to mu naught n square a. काय मिळेल, mu naught n square a. This is the self inductance per unit length. काय झालं, self inductance per unit length. क्लिअर झालं. मग मला सांगा याला जर मी थोडा जर ऍडव्हान्स म्हणजे समोरचं लिहितो म्हटलो याच्या, तर काय लिहू शकतो, L divided by small l equal to म्यू नॉट एन स्क्वेअर. कॅपिटल ए म्हणजे काय, एरिया कोणाचा, सोलेनॉइडच्या कॉइलचा. आणि कॉइल कशी आहे, सर्क्युलर. तर सर्कलचा एरिया तुम्हाला माहितच आहे किती असतो, पाय बाय 4 डी स्क्वेअर.
इन द फॉर्म ऑफ डायमीटर लिहितो म्हटलो तर काय होतो π/4 d², बरोबर. आणि इन द फॉर्म ऑफ रेडियस लिहितो म्हटलो तर कॅपिटल L डिवाइड बाय स्मॉल l μ0 n². इन द फॉर्म ऑफ रेडियस लिहितो म्हटलो तर πr². तर अशा टाइपने इन द फॉर्म ऑफ डायमीटर, इन द फॉर्म ऑफ रेडियस दोन्ही फाइंड करू शकतो आपण. तर काय मिळेल μ0 n² π/4 d². समजलं. तर कॅपिटल L पर युनिट लेंथ इज इक्वल टू μ0 n² π/4 d². काय होणार π/4 d². तर तुम्हाला हाच फाइंड करायचा होता. कसं फाइंड केलं समजलं, क्लिअर झालं. बरं, सेल्फ इंडक्टन्स फाइंड केला आपण पर युनिट लेंथ ॲट द सेंटर ऑफ द सोलेनाइड. याच्यानंतर जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण फाइंड करणार टोराइडचं. क्लिअर. तर कसं करायचं तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ टोराइड ऑफ अ सर्क्युलर क्रॉस सेक्शन ऑफ रेडियस r अँड मेजर रेडियस कॅपिटल R. क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की या टाइपचा एक टोराइड आहे. आठवत आहे टोराइड आपण स्टडी केला होता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये. त्यापैकी सेंटर पासून तर त्याची टोराइडल ऍक्सिस जो असते तिथपर्यंत जो रेडियस असते त्याला कॅपिटल R म्हणतो आपण. आणि ही जी कॉइल आहे छोटीशी, ह्या कॉइलच्या रेडियसला स्मॉल r म्हणतात, बरोबर. आणि क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही ह्या कॉइल मधून जेव्हा करंट पास होईल त्यानंतर ह्या कॉइल मधून करंट पास झाल्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे तुमचे त्यामध्ये काय होईल EMF इंड्यूस्ड होईल. तर तुम्हाला ह्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स फाइंड करायचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे की सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय होतो रे -E डिवाइडेड बाय di/dt होतो. म्हणजे आधी तुम्हाला EMF फाइंड करावा लागेल. मग EMF चा फॉर्म्युला काय होतो तर E इज इक्वल टू होतो -dφ/dt. बट मला सांगा इथे नंबर ऑफ टर्न्स असल्या कारणामुळे मला लिहावं लागेल n. मग मला आधी काय फाइंड करावं लागेल फ्लक्स. फ्लक्स फाइंड केलो तर EMF निघेल, EMF निघाला तर सेल्फ इंडक्टन्स निघेल. चला लक्ष द्या कसं फाइंड करतो. फ्लक्स फाइंड करायचा असेल तर फ्लक्सचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगून घेतो. फ्लक्सचा फॉर्म्युला होतो B × A. त्याचा ऍक्च्युअली BA cos θ होतो पण थीटाची व्हॅल्यू 0 असतो. cos 0 1 तर B × A. म्हणजे आधी तुम्हाला काय फाइंड करावं लागेल B कोणाचा टोराइडचा. आणि टोराइडच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. काय होतो मॅग्नेटिक फील्ड ऑफ टोराइड होतो μ0 डिवाइडेड बाय 2π इनटू Ni डिवाइडेड बाय R. काय होतो μ0 डिवाइड बाय 2π इनटू कॅपिटल ए ना, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ नाही राहत, कॅपिटल ए नंबर ऑफ टर्न्स. तर μ0 Ni डिवाइडेड बाय 2πr म्हणजे μ0 डिवाइड बाय 2π इनटू Ni डिवाइड बाय R सेपरेट लिहिलं. नाही ऍक्च्युअली μ0 Ni डिवाइड बाय 2πr लिहितात पण मी सेपरेट यासाठी लिहिलं का तुम्हाला कॉन्स्टंट काढायला चांगलं होईल. तर काय लिहिलं μ0 इनटू Ni डिवाइडेड बाय 2πr. काय होतो रे बरोबर μ0 डिवाइड बाय 2π इनटू μ0 डिवाइड बाय 2π इनटू Ni डिवाइडेड बाय R. तर इथपर्यंत क्लिअर झालं. मॅग्नेटिक फ्लक्स निघालं तुम्हाला काय मॅग्नेटिक फील्ड निघाली तर तुम्हाला काय काढता येणार मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणून मी इथे फाइंड करतो मॅग्नेटिक फ्लक्स. बरं मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला होतो B × A. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऑफ टोराइड, A म्हणजे एरिया ऑफ कॉइल. लक्षात ठेवा A म्हणजे एरिया ऑफ कॉइल. तर मला सांगा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे म्हणजे काय लिहिलं आपण μ0 डिवाइडेड बाय 2π इनटू Ni डिवाइडेड बाय R. हा झालं मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया ऑफ द कॉइल. आता कॉइल कशी आहे सर्क्युलर. ज्या कॉइलचा रेडियस म्हणजे हा जो एवढा रेडियस आहे हा रेडियस किती आहे स्मॉल r असतो. काय असतो स्मॉल r. मग हा जर समजा स्मॉल r जर आहे तर रेडियस जर स्मॉल r असेल तर एरिया फाइंड करायचा असेल तर एरिया ऑफ द कॉइल फाइंड करायचा असेल तर कॉइल कशी आहे सर्क्युलर. आणखी एकदा लक्ष द्या हा कॅपिटल R म्हणजे पूर्ण टोराइडचा रेडियस आणि ह्या कॉइलचा रेडियस स्मॉल r असतो. म्हणून ह्या कॉइलचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला होतो πr². काय होतो πr². एरिया ऑफ द सर्कल. का बरं सर्कल घेतला कारण कॉइल सर्क्युलर आहे म्हणून. बरं स्मॉल r का बरं घेतला कारण कॉइलचा रेडियस स्मॉल r आहे म्हणून.
म्हणून तुम्हाला काय मिळेल तर इथे मिळणार पाय आर स्क्वेअर. बरं मला सांगा पाय आणि पाय कॅन्सल तर तुम्हाला फाय इज इक्वल टू काय मिळेल. फाय इक्वल टू मिळेल म्यू नॉट एन आय हा स्मॉल आर स्क्वेअर आणि डिवाइड मध्ये काय उरलं 2r. बरोबर आहे. म्यू नॉट एन आय इंटू आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2r. बरोबर आहे. हा मिळाला तुम्हाला फाय म्यू नॉट एन आय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2r. आता फ्लक्स मिळाला तुम्हाला काय फाइंड करायचं आहे ईएमएफ. ईएमएफ फाइंड करायचं असेल तर ईएमएफ चा फॉर्म्युला काय होणार इथेच मी लिहून ठेवलेला आहे बघा. E इक्वल टू होतो मायनस एन डी फाय बाय डी टी मायनस एन डी फाय बाय डी टी. तर देअरफॉर मायनस एन डी डिवायडेड बाय डी टी ऑफ फाय आणि फायची व्हॅल्यू काय तर फायची व्हॅल्यू आहे म्यू नॉट एन आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. क्लियर. सो इक्वल टू मायनस एन ॲज इट इज आहे. बरोबर. मला सांगा म्यू नॉट कसं आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. एन कसं आहे नंबर ऑफ टर्न्स किती करंट चेंज झालं म्हणून नंबर ऑफ टर्न्स चेंज होणार का नाही. म्हणजे एन सुद्धा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आय चेंज होणार. आय काय होतो चेंज. आय चेंज झाल्या कारणामुळे हा तर बाहेर निघणार नाही पण आर मला सांगा किती करंट झाला म्हणून हे जे काही कॉईल आहे छोटी मोठी होणार का नाही. म्हणजे आर सुद्धा कॉन्स्टंट आर स्क्वेअर बाहेर आणि 2r सुद्धा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग इथे काय उरेल इथे उरेल डी आय बाय डी टी. काय उरेल डी आय बाय डी टी. समजलं. बरे समजलं का. तुम्हाला E इज इक्वल टू मायनस एन म्यू नॉट एन आर स्क्वेअर डिवाइड बाय 2r इंटू डी आय बाय डी टी मिळालं. बरं याला जर समोर लिहिला तर E इज इक्वल टू मायनस. आता मायनस आहे तर मायनस लिहावं लागेल. मायनस म्यू नॉट आधी लिहितो एन इंटू एन एन स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड मध्ये 2r इंटू कोण आहे डी आय बाय डी टी. तर इथे काय येणार डी आय बाय डी टी. काय मिळणार डी आय बाय डी टी. इथपर्यंत क्लिअर झालं. मग क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की काय फाइंड करा सेल्फ इंडक्टन्स. सो नाउ सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला होतो मायनस E डिवायडेड बाय डी आय बाय डी टी मायनस E डिवायडेड बाय डी आय बाय डी टी. सो इक्वल टू मायनस आहे तर मायनस लिहावंच लागेल. त्यानंतर E इज इक्वल टू सॉरी E चा फॉर्म्युला काय आलं रे मायनस आलं. त्यानंतर इथे काय आलं म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r आणि इनटू डी आय बाय डी टी. आणि डिवाइड मध्ये काय आहे इथे हा झाली ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणाची झाली ही व्हॅल्यू झाली स्मॉल ई ची. आणि डिवाइड मध्ये कोण आहे डिवाइड मध्ये आहे डी आय बाय डी टी. बरोबर. सो मायनस मायनस प्लस इथे काय उरणार म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर डी आय बाय डी टी आणि डिवाइड मध्ये डी आय बाय डी टी. क्लियर. सो डी आय बाय डी टी आणि डी आय बाय डी टी कॅन्सल होणार. तर मला सांगा सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोराइड काय मिळेल तुम्हाला म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर काय राहिलं काय डिवाइड मध्ये 2r राहिलं 2r. बरोबर. बघा ना म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड मध्ये 2r डी आय बाय डी टी डी आय बाय डी टी. सो एल इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर आणि डिवाइड मध्ये काय आहे 2r आहे. काय आहे रे 2r. बरोबर. तर याला मी सेपरेट करून लिहिलं तुम्हाला चांगलं होणार लिहिण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी. तर म्यू नॉट डिवायडेड बाय 2 इंटू एन स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय r. म्यू नॉट डिवाइड बाय 2 एन स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय r हा होईल तुमचं सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोराइड. लक्षात ठेवा सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनाइड सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोराइड ह्यांच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारतात.
हे न्यूमरिकल्स तुम्हाला यायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात असायला पाहिजे. क्लिअर. आणि हे जे क्वेश्चन आहेत या टाईपचे क्वेश्चन सुद्धा एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात. नाही एक्झाममध्ये जर विचारलं बोर्ड एक्झाममध्ये, पण MSc CET ला या टाईपच्या क्वेश्चनमधून तुम्हाला क्वेश्चन म्हणजे न्यूमरिकल्स येऊ शकतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोराइड μ0 डिवाइड बाय 2 इंटू n² r² डिवाइडेड बाय कॅपिटल R. समजलं? काय समजलं? n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, स्मॉल r म्हणजे रेडियस ऑफ कॉईल किंवा रेडियस ऑफ टर्न्स, आणि कॅपिटल R म्हणजे मेजर रेडियस म्हणजेच रेडियस ऑफ टोराइड. अशावर आपण काय काढलं? सेल्फ इंडक्टन्स काढलं. क्लिअर झालं? क्लिअर झालं? बरं. तर हा जो काही कन्सेप्ट आहे हा पूर्ण सेल्फ इंडक्टन्सचा कन्सेप्ट आपण 2 व्हिडिओमध्ये कंप्लीट केला. क्लिअर. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतर जो काही कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. क्लिअर. तिथपर्यंत टेक केअर. बाय.